आपण बुक स्टार्ट केलेला आहे, तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं सूत्र आहे, काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला बरा. काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला बरा. आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा अद्वैत विचारांवरती आधारित आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा कणाकणात देव सामावलेला आहे. हे विचार ऐकायला खूप उदात्त आणि सुंदर आहेत. त्यामुळे आपल्या मनात सर्वांबद्दल प्रेमाची भावना निर्माण होते. आपण माणसात देव पाहतो, प्राण्यांमध्ये देव पाहतो, झाडांमध्ये देव पाहतो. ही आपली भक्ती आहे आणि ती नक्कीच श्रेष्ठ आहे. पण जेव्हा आपण या भक्तीचा वापर दैनंदिन व्यवहारात करायला लागतो तेव्हा अनेकदा आपली फसवणूक होते. आपण एखाद्याला देव मानून जवळ करतो आणि तोच माणूस आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसतो. आपण एखाद्यावर आंधळा विश्वास टाकतो आणि तोच आपला विश्वासघात करतो. मग मनात संभ्रम निर्माण होतो की माझं काय चुकलं? मी तर सर्वात देव पाहिला होता, मग देवानेच मला दंश का केला? या संभ्रमाचे आणि भावनिक गोंधळाचे उत्तर संत तुकाराम महाराज आपल्या एका अत्यंत वास्तववादी अभंगात देतात. ते म्हणतात, जनदेव तरी पायाची पडावे, त्याची या स्वभावे चाड नाही. याचा अर्थ माणसं ही देवाचीच रूपं आहेत, हे मान्य, त्यांचा सन्मान करा. त्यांच्या पाया पडायलाही हरकत नाही, पण त्यांच्या स्वभावाची अपेक्षा धरू नका. देव सर्वत्र असला तरी प्रत्येक जीवाचा धर्म स्वभाव वेगळा आहे. तुकाराम महाराज अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात की वाघ आणि गाय दोन्हींमध्ये देव आहे. पण म्हणून आपण गायीला जशी मिठी मारतो तशी वाघाला मिठी मारू शकत नाही. वाघाला लांबूनच नमस्कार केलेला बरा. हा जो विवेक आहे यालाच व्यावहारिक शहाणपण म्हणतात. आजच्या कलियुगात सुखी व्हायचं असेल तर हा मंत्र मनावर कोरून ठेवला पाहिजे की भक्ती डोळ्यात असू द्या पण व्यवहार डोळस असू द्या. तुकाराम महाराज अभंगात आगीचे उदाहरण देतात. अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नये. अग्नी खूप उपयुक्त आहे. ती आपल्याला थंडीमध्ये ऊब देते, आपलं अन्न शिजवते. हे अग्नीचं सौजन्य किंवा चांगुलपणा आहे. पण म्हणून प्रेमाच्या भरात कोणी अग्नीला आपल्या पदरात किंवा उपरण्यात बांधून सोबत नेऊ शकतो का? जर तसं केलं तर काय होईल? कपडा जळेल आणि सोबत तुम्हीही भाजाल. अग्नी जशी व्यवहार करताना एक सुरक्षित अंतर म्हणजे सेफ डिस्टन्स ठेवावेच लागते, तोपर्यंत ती अग्नी मित्र आहे. तसेच काही माणसं असतात, ती माणसं वाईट नसतात, ती अग्नीसारखी असतात. म्हणजे काय तर ते कामापुरते चांगले असतात, लांबून चांगले असतात. पण जर तुम्ही त्यांच्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपल्या घरात किंवा मनात जागा दिली तर ते तुम्हाला भाजणार हे निश्चित. ऑफिसमध्ये एखादा कडक बॉस असतो किंवा समाजात एखादा शीघ्रकोपी पुढारी असतो. त्यांच्याशी वागताना आगीसारखं वागावं लागतं. त्यांच्याकडून काम करून घ्यायचं तर त्यांचा आदर करायचा, पण त्यांना मैत्रीचे निमंत्रण द्यायचं नाही. हे ज्याला जमले तो संसारात कधीच पोळला जात नाही. आपली सर्वात मोठी चूक इथेच होते की आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की माझ्या प्रेमाने, माझ्या चांगल्या वागण्याने समोरच्याचा स्वभाव बदलेल. पण तुकाराम महाराज म्हणतात, त्याची या स्वभावे चाड नाही. स्वभाव बदलत नाही. विंचवाचा धर्म डंक मारणे आहे, पण सापाचा धर्म चावणे आहे. तुम्ही सापाला कितीही दूध पाजलं तरी तो विष ओकणारच. हे त्याचे पाप नाही, तो त्याचा स्वभाव आहे. या संदर्भात बेडूक आणि विंचू यांची एक प्रसिद्ध लोककथा आहे जी या अभंगाचे मर्म उत्तम प्रकारे स्पष्ट करते. एकदा एका विंचवाला नदी ओलांडायची असते. तो बेडकाला विनंती करतो की मला तुझ्या पाठीवर बसवून पलीकडे ने. बेडूक म्हणतो, नको रे बाबा, तू विंचू आहेस, तू मला डंख मारशील आणि मी मरेन. यावर विंचू गोड आवाजात म्हणतो, अरे मित्रा, मी असं का करेन? जर मी तुला डंख मारला तर तू बुडशील आणि तुझ्यासोबत मी सुद्धा बुडेन ना. मग मी स्वतःचा जीव धोक्यात का घालेन? बेडकाला हे लॉजिक पटते. त्याला वाटतं की विंचू शहाणा झाला आहे. तो विंचवाला पाठीवर घेतो.
नदीच्या मध्यभागी गेल्यावर अचानक विंचू बेडकाला डंख मारतो. विष अंगात भिनत असताना बुडणारा बेडूक विचारतो की अरे मूर्खा, तू हे काय केलंस? आता आपण दोघेही मरणार. त्यावर तो विंचू अतिशय शांतपणे उत्तर देतो, मला माहित आहे, पण काय करू? डंख मारणं हा माझा स्वभाव आहे. इट्स माय नेचर. ही कथा आपल्याला शिकवते की समोरच्याच्या तर्कावर किंवा गोड बोलण्यावर जाऊ नका. त्याच्या इतिहासावर आणि स्वभावावरती जा. समाजात असे अनेक विंचू प्रवृत्तीचे लोक असतात. तुम्ही ज्यांच्यावर कितीही उपकार करा, त्यांना कितीही मदत करा, जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते तुम्हाला दगा देणार. अशा लोकांशी वाद घालत बसणं किंवा सुधारण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरोन शिवू नये. विंचू आणि साप हे सुद्धा नारायण म्हणजे देव आहेत. त्यांचा द्वेष करू नका, कारण निसर्गाच्या साखळीत त्यांचंही महत्व आहे. पण त्यांना शिवू नका, म्हणजे त्यांच्याशी संपर्क टाळा. आजच्या भाषेत याला बाउंड्रीज किंवा सीमारेषा आखणे असं म्हणतात. तुमचा स्वाभिमान आणि तुमची मानसिक शांतता जपण्यासाठी तुम्हाला काही लोकांच्या भोवती कुंपण घालावंच लागेल. वंदावे धुरोन या शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ संघर्ष टाळा. जर तुम्हाला माहित आहे की अमुक एक नातेवाईक किंवा मित्र भेटल्यावर टोमणे मारणार, तुम्हाला अपमानित करणार, तर त्याला भेटणं टाळा. जर चुकून भेट झाली तर लांबूनच हसून नमस्कार करा आणि पुढे निघून जा. तिथे थांबून त्याला स्पष्टीकरण देत बसू नका. आपण अनेकदा अशा लोकांशी भांडत असतो, तुम्ही माझ्याशी असे का वागलात म्हणून असे प्रश्न विचारतो. पण लक्षात ठेवा, चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावरती उडतो. चिखलाची तक्रार करण्यापेक्षा चिखलापासून दूर राहणं स्वच्छ माणसाचं लक्षण आहे. जे लोक सतत नकारात्मक असतात, ते सतत दुसऱ्याची निंदा करतात, त्यांच्याशी लांबूनच नमस्कार हेच धोरण सर्वोत्तम आहे. या संदर्भात आणखी एक उदाहरण म्हणजे दुर्योधन आणि श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाला माहित होतं की दुर्योधन कपटी आहे, अधर्मी आहे. श्रीकृष्णाने त्याला कधीही जवळ केलं नाही. शिष्टाईला गेल्यावरती जेव्हा दुर्योधन कृष्णाला पंचपक्वान्नाचे जेवण देऊ केले, तेव्हा श्रीकृष्णाने ते नाकारले आणि विदुराच्या घरी जाऊन कण्या खाल्ल्या. का? कारण दुर्योधनाच्या अन्नात अहंकार आणि पाप होतं. कृष्णाने दुर्योधनाचा द्वेष केला नाही, पण त्याला दूर ठेवलं, त्याच्याशी मैत्री केली नाही. या उलट कर्णाने काय केलं? त्याने दुर्योधनाला जवळ केलं, अग्नीला पदरात घेतलं आणि शेवटी त्या अग्नीत कर्ण स्वतः जळून खाक झाला. आपली संगत आणि आपली जवळीक कोणाशी असावी हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ज्याच्या सहवासात तुमचे विचार दूषित होतात, ज्याच्याशी बोलल्यावरती तुम्हाला अस्वस्थ वाटतं, जो माणूस तुमच्यासाठी विंचू आहे, मग तो कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली का असेना. आजच्या सोशल मीडियाच्या युगात हा अभंग तर प्रत्येक तरुणाने आपल्या वॉलपेपरवर लावला पाहिजे. सोशल मीडियावर असे अनेक अनामिक लोक असतात जे फक्त ट्रोल करण्यासाठी किंवा शिव्या देण्यासाठी असतात. ते आजचे विंचू किंवा सर्प आहेत. अनेक संवेदनशील मुले अशा ट्रोलिंगमुळे डिप्रेशनमध्ये जातात. ते त्या ट्रोलरला उत्तर देत बसतात. पण तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना ब्लॉक करा, दुर्लक्ष करा. त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे डुकरांशी कुस्ती खेळण्यासारखं आहे. डुकर चिखलात लोळायलाच आलेले असतात, त्यांना त्यातच मजा येते. पण तुमचे कपडे घाण होतात. त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांना किंवा विकृत लोकांना लांबूनच सोडून देणं शहाणपणाचं असतं. काही लोक म्हणतात, पण तो नातेवाईक आहे, तो माझा जुना मित्र आहे, मी त्याला कसं तोडू? इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की लांबून नमस्कार करणं म्हणजे नातं तोडणं नव्हे, तर नात्यातील अंतर वाढवणं. आपण सूर्याची पूजा करतो, सूर्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण आपण सूर्याच्या अगदी जवळ जाऊ शकतो का? नाही. आपण एक ठराविक अंतरावरून सूर्याचा प्रकाश घेतो. नातेसंबंधामध्येही हेच तत्व लागू पडतं. काही नाती सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतरासारखी सुंदर असतात. ती जास्त जवळ आली की जळतात, जास्त लांब गेली की गोडतात. तुम्हाला हे अंतर मोजता आलं पाहिजे. एखादा मित्र पैशाच्या व्यवहारात वाईट असेल, पण गप्पा मारायला चांगला असेल, तर त्याच्याशी गप्पा मारा, पण व्यवहार करू नका. हे झालं अग्नीचं सौजन्य आणि घेणं आणि
सौजन्य घेणे आणि चटका टाळणे ही माणसातील गुण घ्या आणि द्वेष टाळा. आजच्या काळात इमोशनल इंटेलिजन्स याला खूप महत्व आहे आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग इमोशनल इंटेलिजन्सचा पाया आहे. भावनांवरती नियंत्रण ठेवून व्यवहाराचं भान ठेवणं. अनेकदा आपण भावनेच्या भरात एखाद्याला मदत करायला जातो. त्या शेतकऱ्याने थंडीत कुडकुडणाऱ्या सापाला उचलून छातीशी धरलं होतं. शेतकऱ्याला वाटलं की पुण्य करतोय, पण सापाला ऊब मिळताच त्याने पहिले काम काय केले तर त्या शेतकऱ्यालाच दंश केला. यात सापाची चूक नव्हती, शेतकऱ्याच्या अति भावुकतेची चूक होती. सापाचं विष हे त्याच्या संरक्षणाचे साधन आहे, हे शेतकऱ्याने विसरून चालणार नाही. आपणही अनेकदा अपात्र लोकांवर उपकार करतो आणि नंतर पस्तावतो. मदत नक्की करा, पण लांबून करा. स्वतःला सुरक्षित ठेवून करा. बुडत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना सुद्धा तो बुडणारा माणूस आपल्या गळ्याला मिठी मारून आपल्यालाही बुडवणार नाही ना, याची काळजी जीवरक्षकाला घ्यावी लागते. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की लोकांमध्ये देव आहे हे विसरू नका. याचा अर्थ असा की कुणाचा अपमान करू नका, कुणाला तुच्छ लेखू नका, विंचवाला मारू नका, फक्त त्याच्या वाटेला जाऊ नका. जगात वाईट माणूस कोणीच नसतो, फक्त काही माणसं आपल्यासाठी योग्य नसतात. त्यांच्याशी जुळवून घेणं आपल्याला जमत नाही. अशा वेळी त्यांना बदलण्याचा अट्टहास न करता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणं आणि आपण आपल्या मार्गाने जाणं, यातच दोघांचंही भलं असतं. यामुळे यापुढे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी कटकट व्यक्ती येईल, एखादा विश्वासघातकी मित्र येईल किंवा त्रास देणारा सहकारी येईल, तेव्हा चिडू नका, रडू नका. फक्त तुकोबांचे शब्द आठवा, वंदावे दुरून. मनातल्या मनात त्यांना नमस्कार करा आणि सांगा, तुमचा स्वभाव तुम्हाला, माझी शांतता मला प्रिय आहे. हा दृष्टिकोन तुम्हाला इतका मानसिक निवांतपणा देईल की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जगात सर्व प्रकारची माणसं असणारच, ती जगाची विविधता आहे. गुलाबाला काटे असतात म्हणून आपण गुलाबाचे झाड तोडून टाकत नाही, तर काट्याला स्पर्श न करता फुल तोडण्याची कसब शिकतो. तसेच समाजातील काट्यांसारख्या माणसांना स्पर्श न करता आपले आयुष्य फुलासारखे कसे फुलवायचे ही कला ज्याला जमली त्याने जग जिंकले. स्वतःची काळजी घ्या. मनाची कवाडे फक्त सज्जनांसाठी उघडी ठेवा आणि बाकीच्यांना गेटवरून रामराम करून निरोप द्या. हे सुखी, समाधानी आणि सुरक्षित जीवनाचं रहस्य आहे. प्रत्येक माणसामध्ये देव आहे हे नक्की, पण म्हणून वाघाला मिठी मारता येत नाही. भक्ती मनात ठेवा, पण व्यवहारात सुरक्षित अंतर ठेवा. आगीचा उपयोग थंडी पळवण्यासाठी करा, पण तिला पदरात बांधू नका. काही माणसं आगीसारखी असतात, त्यांच्याशी कामापुरतं वागणं शहाणपणाचं असतं. विंचवाचा धर्म डंख मारणे आहे. त्याला कितीही प्रेम दिलं तरी तो स्वभाव बदलणार नाही. त्यामुळे अशा लोकांना सुधारण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहणं बरं. सर्वांचा आदर करा, पण सर्वांना मनात किंवा घरात जागा देऊ नका. काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी चांगला असतो. चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर ओढतो. त्यामुळे मूर्ख आणि भांडखोर लोकांशी वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करणं हाच उत्तम पर्याय आहे. नातेसंबंधात सीमा म्हणजेच बाउंड्रीज, तर तो स्वतःचा आत्मसन्मान जपण्याचा एक भाग आहे. डोळे मिटून भक्ती करा, पण डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण फसवणूक देवाची नाही तर माणसाच्या स्वभावाची होते. गुलाब तोडताना काट्याला स्पर्श करायचा नसतो. तसेच समाजात वावरताना दुर्जनांच्या नादी न लागता आपलं काम करत राहायचं असतं. जर कोणाचा स्वभाव तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर त्याला बदलण्याचा अट्टहास करू नका. स्वतःची दिशा बदला. जगणं सोपं होईल. जगातील सर्व माणसं चांगली आहेत, फक्त काही माणसे आपल्यासाठी योग्य नसतात. त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या वाटेने चला. तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट सूत्र आहे, मोठं व्हायचं असेल तर आधी लहान व्हायला शिका. हे सूत्र आपण उद्या स्टार्ट करूया.